महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। राज्य सरकारला या निर्णयानंतर लाडक्या भावाचं काय असा प्रश्न विचारला जात होता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावांसाठी देखील योजना राबवल्याचं म्हटलं। यावेळी लाडक्या भावांसाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8,000 आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10,000 रुपये देणार असल्याचं ते म्हणाले। फडणवीस यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती विस्तृतरित्या लाभार्थींना दिली। या योजनेचे हकदार असलेले युवक यामुळे अत्यंत खुश झालेत। लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केलं जाणार असल्याने आता महाराष्ट्रात बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, असं लाभार्थी तरुणांनी मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10,000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे। त्यामुळे हे पैसे आमच्या कुटुंबाला हातभार लावण्यास उपयोगी होतील, असंही लाभार्थी तरुणांनी सांगितलं। या प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, ITIला 8,000 रुपये आणि पदवीधरांना 10,000 रुपये देणार आहे। ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्यकौशल्य वाढवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। आम्ही लाडका भाऊ योजनेसाठी तात्काळ अर्ज केला असून सरकार आम्हाला 6 महिन्यांच्या प्रशिक्षणाचाही लाभ देणार आहेत। त्यामुळे आमचं कौशल्य विकसित होण्यास मदत होणार असल्याचं लाडका भाऊ योजनेच्या एका लाभार्थ्याने सांगितलं। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांना पगाराचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे। लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल। या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल। मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील, असंही काही लाभार्थ्यांनी या योजनेबाबत व्यक्त होताना सांगितलं। यासोबतच त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले। देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नामुळे या योजनेचा लाभ आम्ही घेऊ शकलो, असं प्रशिक्षणार्थींना सांगितलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ योजना घेऊन आलेत। त्यामुळे आता लाडक्या भावाचं भविष्य देखील उज्ज्वल झालं आहे। या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून राज्यातील 51,000 युवकांचं प्रशिक्षण पूर्ण झालंय, तर 23,000 प्रशिक्षणार्थी युवक नोकरीवर देखील रुजू झालेत। राज्यभरातून 1.5 लाख युवकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी देखील केली आहे। आता लाडका भाऊ योजना ही राज्यात सफल होताना दिसत आहे।